नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा आपल्या समोर आवर्ती दशांश अपूर्णांकाची बेरीज हा टॉपिक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये जर एकच अंक पुन्हा पुन्हा आवर्ती येत असेल त्याची बेरीज पाहिली होती. तर ह्या लेक्चरमध्ये पहा मुलांनो, दोन अंक या ठिकाणी आवर्ती आहेत. 2 पॉईंट आवर्ती 65 अधिक 3 पॉईंट आवर्ती 46. ओके, तर काय करायचं मुलांनो, मग 2 पॉईंट, आता जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल तर तो गट आपल्याला कमीत कमी 3 वेळा लिहायचा आहे. 4 वेळा लिहिला तरी चालेल. म्हणजे 2.65 65 65 अजून एकदा लिहिला तरी चालेल. त्यानंतर अधिक 3.46 46 आणि 46 यांची बेरीज मुलांना आपल्याला काय करायची, करून घ्यायची. तर पहा आता मग 6 आणि 5 होतात 11, हातचाला 1. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, हातचाला 1. 6 आणि 5 11 आणि 1 12, हातचाला 1. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, हातचाला 1. 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, हातचाला 1. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, हातचाला 1. 3 आणि 2 5 आणि हातचालेला 1 6, म्हणजे 6.12 12 आणि 11. तर पहा मुलांनो, जर आपण अजून एक गट या ठिकाणी पुढे घेतला असता तर हे ज्या 11 आहेत त्या 11च्या ऐवजी इथं 12 आलं असतं आणि 11 पुढे आले असते. म्हणजे त्यावरून आपल्याला कळतं मुलांनो की याचं जर उत्तर तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर या ठिकाणी पॉईंटच्या नंतर 12 12 आणि 11 आलेत, म्हणजे 12 12 12 ही संख्या काय होणार आहे, पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणून लिहिताना याचं उत्तर असं लिहायचं 6 पॉईंट आवर्ती 12, हे त्याचं उत्तर आहे.